बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नवे हवन कार्यक्रम जितूभाऊ पोटभरे कन्हान यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले। त्यानिमित्त भगवंताची चर्चा बैठक चालू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे अध्यक्ष आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय मदनकर साहेब यांना माझा नमस्कार। व्यासपीठावर बसलेले मार्गदर्शक शंकरजी ठेंगरे साहेब, चंद्रभानजी श्रीरामे, नामदेवरावजी उके, शिवरामजी बावणे, संभाजी मस्के आणि सर्व मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सेवक, समोर बसलेले आदरणीय सर्व सेवक सेविका बाळगोपाळ, आपण सर्वांना माझा नमस्कार। आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि आलेले अनुभव या विषयावर सुरू आहे। तर आजच्या चर्चा बैठकीचे संचालक प्रदीप भाऊ बावनकुळे यांना माझा नमस्कार आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। 5 सेवक बंधूंनो, भगवंताने या सृष्टीच्या निर्माण 5 तत्वावर केला आहे। आकाश, पाताळ, अग्नी, वायू आणि पाण्यावर। तो भगवंत निर्गुण निराकार आहे। तो कोणीला दिसत नाही आणि फक्त त्या भगवंताचे गुण दिसतात। आपण भगवंताला विसरतो आणि मार्गाने जातो आणि काही ना काही दुःख आपल्यावर येतात। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या मार्गाची प्राप्ती त्यांच्या कुटुंबावर होती। 5 भाऊ होते। 5 भावांनी नकार दिला की आपण हे जे या संन्यासांना सांगितलं ते सिद्धी आपण प्राप्त करू शकत नाही। काहून की हे सिद्धी प्राप्त केल्याने कोणी मरण पावले आणि कोणी पागल झाले, अशी ते संन्यासाने सांगितलं होतं। तर बाबा जुमदेवजींनी आपल्या जीवाची पर्वा न करता आणि जेव्हा ते 12 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना
माहीत होता की माझ्या परिवारावर हे भूतबाधेची जे दुःख आहे भूतबाधेच्या, त्या कारणानं आपण किती परेशान आहोत म्हणून बाबाने विचार केला, जीव जाईल तरी मी माझी काही चिंता नाही, पण या मार्गाची प्राप्ती करून राहील. त्याप्रमाणे बाबांनी संन्यासाच्या सांगितल्याप्रमाणे 42 दिवस हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन पहाटे ते 42 दिवस पूर्ण केले, तरी पण दुःख येत होते आणि बाबा काही फूक मारत होते.